स्पर्धात काय घडते काय बिघडतंय त्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येतील आपल्या समोर किरण म्हस्कर मॅन फ्रॉम नवी मुंबई. धन्यवाद. ट्वेल्थ मॅन टॉस आपण पाहिलं तर वाकडण संघाने इथे टॉस जिंकला आणि या बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिली विद्यमान जोडी मैदानामध्ये पाहतोय ऋषी आणि केतन. पहिली विद्यमान जोडी जलपेशला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू हो पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर हलक्या हाताने तिथे अक्षरशः दिशा दिले. चेंडू ट्रॅव्हल होतं क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र थोडीशी गफलत होते की काय मात्र 2 धावा इथे धावून घेतल्या. तिसऱ्या धावेची शंका पूर्ण होते. पहा चित्त्याची चाल हरणाची गती आणि त्यानंतर कमिटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ मात्र इथे बघायला भेटतोय. ऋषी आणि केतन ही विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये पाहत असताना पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी गुडलेनला होता. थोडासा वाईडिश होता. हलक्या हाताने लेट कट तिथे देण्यात आला आणि थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने या 3 धावा अक्षरशः वेगाने धावून घेतलेत. संघाचा अकाउंट मात्र ओपन होत्या. जलपेश सध्या जलवा केला या गोलंदाजाने. हो बॅकफुटला जातोय आणि त्यानंतर स्क्वेअर कट इथे पॉइंटच्या दिशेने चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना दुसरी धाव देखील अगदी वेगाने कंप्लीट केली जाते. वा काय फटका मात्र इथे सजवला. पहिलं हाफ ट्रॅकर आहे. उसळी घेणारा चेंडू आहे. राईज होणारा त्यानंतर बॅकफुटला जाऊन दोन्ही पाय हवेमध्ये होत्याना स्क्वेअर कट ज्या पद्धतीने हा लगावला लाजवाब. 5 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या चेंडूवरती 3 धावा धावून घेतलेत. पहिल्या चेंडूवरती 3 धावा धावून घेतल्यानंतर केतनला पाहतोय होय थोडासा दम घेतोय. निरीक्षण करतोय या ग्राउंडचं फील्ड रिस्ट्रिक्शन पाहतोय. फिल्डरकडे नजर ठेवतोय. पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग मार्कवर जर्सी नंबर 77. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा मात्र जरूर उपयोग करून घेतला. क्षेत्ररक्षक येते दूरवरून बॉल अडवेल मात्र तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेची शंका शांत. दुसऱ्या धावेसाठी जरूर जाणं होतं मात्र थांबवलं तिथे. ऋषीने नकार दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा केतन मागे फिराला. 1च धाव ती लागते. 6 धावसंख्या. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅच खूप वेळा मात्र बघायला भेटले. शेवटचा दिवस आहे. फायनलचा दिवस मेगा फायनलचा दिवस आणि यासाठीच अट्ट्यास केला होता की हा शेवट गोड व्हावा. जसं जसं सत्र पुढे जाते तसं तसं मात्र हा शेवट गोड होत असताना पाहतोय. आदर्श चषक 2022 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख कव्हर ड्राईव्ह तिथे आहे आणि कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होतोय तिथे 4 धावांसाठी. वा हा फटका अक्षरशः वहीवरून जशी रेष ओढावी ना तसा हा चेंडू गॅपमधून शोधून काढला. या वाटा या विजयाच्या वाटा आणि या ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या तयार करण्याच्या वाटा या आत्ताच शोधल्या जातात. फटक्याचं वर्णन पहा ज्या पण स्क्रीनवरती आपण पाहतोय. दोन्ही पाय पुन्हा एकदा हवेमध्ये असताना मात्र मनगटाचा चांगला उपयोग इथे करून घेतल्याने बॅटीच्या मिडलला लागणारा हा चेंडू 4 धावेसाठी गेला. भूक लागले सध्या फलंदाजाला 4 धावांची. हो इथे मात्र रिव्हर्स सीट मारण्याचा प्रयत्न फसला जातो. यॉर्कर चेंडू. गोलंदाज जलपेशचं कौतुक करेल. पाहिलं ओळखलं रीड केलं फॉलो करत असताना मात्र क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं आणि त्यानंतर यॉर्कर चेंडू डोळ्याची पापणी लवेपर्यंत मात्र चेंडू यष्टांचा भेद करून घेतला. विकेटचं पतन. पहिली विकेट माघारी येत असताना संघाची धावसंख्या 10च्या घरामध्ये डबल डिजिट 1010 धावसंख्या. सरळ बॅटीने धावा येत होत्या. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चौकार जरूर आला होता ऋषीच्या बॅटमधून. 3 धावा धावून घेतल्या होत्या आणि तो फटका आपण आला पाहिला चौकार होता तो अगदी मिडल बॅटमधून आला होता आणि त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दुधेरी तलवार पुन्हा एकदा मात्र बघायला भेटली. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न.
मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल. चेंडू ज्या पद्धतीने रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा टाकला जो यॉर्कर होता आणि त्यानंतर मात्र फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहिलं. मात्र दुसऱ्या षटकाकडे जाऊयात. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू जरूर असेल. ओहो, इथे देखील ताकद लावले या फटक्यावरती. डीप मिड विकेट कव्हर करतोय. एक टप्पा पडल्यानंतर या चेंडूवरती येतात मात्र पुन्हा एकदा 4ची मोहर आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मात्र जम्प करते. 14च्या घरामध्ये 1 for 14 धावसंख्या. धन्यवाद. टॉस जिंकला होता वाकळण संघाने. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय या खेळपट्टीवरती या ग्राउंडवरती घेतला. त्यानंतर 14च्या घरामध्ये धावसंख्या पाहतोय. एका ओव्हरचा समाप्ती झाली पहिल्या षटकाचा खेळ. खेळाची सांगता झाली आणि त्यानंतर मात्र 14 लॉस ऑफ द 1 विकेट वाकळण संघ आपण पाहतोय. आयुष्यात घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यापेक्षा घेतलेला निर्णय योग्यच आहे हे दाखवून मात्र जरूर दिलं पाहिजे. बॉलिंग मार्कवरती जाऊया जिथे गोलंदाज अनिकेत म्हात्रे पाचारण केला जातोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येईल. 14 धावा. येस केतन. ओहो, हा चेंडू पहा. अगदी वाईडिश यॉर्कर सुरेखा. हा फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. ज्या वेगाने बॅट फिरली त्याच वेगाने मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. रिप्लेमध्ये पाहिलं तर काय सुरेख. अगदी मोजून मोपून तोलून चेंडू टाकला होता आणि त्यानंतर मात्र विकेट किपर जाऊ कौतुक करतोय गोलंदाजाचं. ओहो, फुल टॉस वरती आक्रमक. ताकद मात्र इथे लागलेली नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय मात्र बॅकअप तोपर्यंत मिड विकेटचा येतोय आणि बॉल फेकल्यानंतर मात्र 2 धावा अडवू शकत नाहीत. पहा, या फटका फुलटॉस होता. बॅटीच्या बॉटमला चेंडू जरूर लागला होता. स्वतः फिरला होता मात्र चेंडू फिरवू शकला नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करेल. ॲक्शन पाहिली गोलंदाजाची तर लाजवाब आहे. त्यानंतर मात्र रिॲक्शन करत असताना सुरेख ॲक्शन मात्र बघायला भेटते गोलंदाज अनिकेतची. जाऊयात मॅचकडे. ओहो, पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा बॉटमला लागतोय बॅटच्या. मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. काय वेगाने येतो या बॉलवरती. वा, काय क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटत्या. सुरेख. हे चित्ते जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतात ना एकच धाव हाती लागत्या. आणि केतनसाठी मात्र बक्षीस येते स्वर्गीय महादेव जोमा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ वनेश जोमा म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी आपण पाहिलं तर 666 रुपयाचं पारितोषिक आहे. 666. पैसा म्हणजे पैसा वसूल. मॅच पैसा म्हणजे फलंदाजावरचा पाठीवरची थाप. धावसंख्या 17च्या घरामध्ये 17 लॉस ऑफ द 1 विकेट. वाकलन संघ पाहतोय 3 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत सादर केला. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो देखील वेगाने येतोय पकडून लगेच. आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षक मात्र किरण म्हात्रे आपण पाहिलं. हे क्षेत्ररक्षण किरण पाटील ज्या पद्धतीने आपण पाहिलं वेगाने येतात चेंडूवरती. नजर असते घारीसारखी नजर. चेंडू अडवल्यानंतर एका मिली सेकंदामध्ये तो फेकला जातो आणि त्यानंतर तो खांद्याचा उपयोग करत असताना रॉकेट बॉल. दुसऱ्या धावेसाठी तुम्ही विचारच करू शकत नाही. असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. ओ, फुल टॉस आणि या फलंदाजाला फुल टॉस म्हणजे गिफ्ट आहे की काय. होय, संधी होती. क्षेत्ररक्षक पाहिलं तर तयार नव्हता. बॉल फक्त पाहत होता आणि त्यानंतर त्याला माहिती पडलं की हा चेंडू आपल्या आवाक्यामध्ये असू शकतो. येस, या चेंडूवरती जर हाय जंप असती तर नक्की बोटाला स्पर्श झाला असता. मात्र चला 6 धावांसाठी हा चेंडू पार होता आणि त्यानंतर 24च्या घरामध्ये धावसंख्या पाहतोय आपण 24. फुलटॉस केतनसाठी फुलटॉस येतोय. या फलंदाजाला फुलटॉस देणं म्हणजे तोफा देणं. आणि होय, तोफा कबूल है. दोन्ही हाताने मात्र तो कबूल करत असताना ताकद आहे. उभी राहण्याची पद्धत पहा, टान्स पहा, बॉडी लँग्वेज पहा, आर्म्स पहा, मनगटातली ताकद पहा. लाजवाब, दमदार आहे आणि दम आहे.
पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला जाऊया जिथे क्षेत्ररक्षण हळूवार येतोय, बॉल हातामध्ये कॅरी केल्यानंतर फेकला जातोय. फेकी आपण पाहिली तर विकेट किपर पासून लांब करण्याचा प्रयत्न जरूर, मात्र एकच धाव इथे हाती लागते आणि संघाची धावसंख्या 25. 25च्या घरामध्ये 2 षटकांचा खेळ इथं शांत होतोय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 25, लॉस ऑफ द 1 विकेट. वाकलन संघ जिथे केतनच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 13 धावा आणि जित बोहीर पाहतोय तर 2 चेंडूचा सामना करत असताना 5 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्या, 1 विकेट आली. जलपेशच्या खात्यामध्ये दुसऱ्या षटकाचा विचार केला अनिकेतचा, 11 धावा खर्च त्याने देखील केल्या. 12.50च्या सरासरीने खेळत असताना अशाच जर धावसंख्या इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये आल्या तर 50चा स्कोर आणि 50च्या पुढे तुम्ही पाहू शकता. हा फायटिंग स्कोर मानला जातो या खेळपट्टीवरती. 4 षटकामध्ये 50 आणि हा फायटिंग स्कोर जरूर असू शकतो. मात्र येणाऱ्या षटकामध्ये काय होईल, जिथे विलास बॉलिंग मार्क्ससाठी जर्सी नंबर 28 आपण पाहतोय. राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न, स्ट्राईकवरती केतन व या फलंदाजाकडे लक्ष असू देत, आशेचा किरण म्हणून पाहिलं जातं याच्याकडे. आणि याला फुलटॉस देणं म्हणजे पुन्हा एकदा 6 धावांसाठी पाहत बसावं लागेल. जातोय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय 6 धावा. षटकार. प्रत्येक चेंडूसाठी, प्रत्येक प्रश्नासाठी मात्र फुलटॉस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फुलटॉस गेला आणि तिथं केतन मात्र बॉस बनला. सुरेख पुन्हा एकदा पिक करतोय. मेरिट वरती खेळत असताना चेंडू अक्षरशः लिंबू होताना बघायला भेटतोय आणि त्यानंतर पाहत बसावा लागेल. हा चेंडू जातोय, पुन्हा एकदा पर लावले जातात चेंडूला. 6 धावांसाठी षटकार आणि आणखीन एक षटकार. बघायला भेटते स्वर्गीय महादेव जोमा मात्रे यांच्या स्मरणार्थ वनेश जोमा मात्रे यांच्याकडून मात्र आणखीन एक षटकार आला तर 666 रुपये. 666 आणखीन एक येऊ शकतो का? होय, बॅकफुटला पुल फटका, पॉवरफुल फटका, युजफुल फटका, केअरफुल फटका, वंडरफुल फटका. 6 धावांसाठी जातोय बॅक टू बॅक. 6-1-6, 12 सायटिक, 18 आणि 6चा पाडा. मात्र इथे केतन गोलंदाजाला सांगत असताना काय बॅट्समन आहे की रन मशीन आहे, काय बॉडी लँग्वेज आहे. त्यानंतर रन मशीन अक्षरशः पाऊस पाडतोय 6 धावांचा. बॉडी लँग्वेज सुरेख आहे, उभी राहण्याची पद्धत दमदार आहे, आर्म्स तर कडक आणि त्यानंतर मनगटामध्ये पॉवर. वा, फलंदाज पहा, नजर ना लागो या फलंदाजाला. केतन 10 चेंडू 31, तुफान आग लावतोय. आणि हा घ्या आणखीन एक फुलटॉस वरती केतन पुन्हा एकदा बॉस. 6 धावांसाठी 48-49च्या घरामध्ये धावसंख्या. मात्र आतापर्यंत काय होतंय, काय घडतंय, काहींनी हात कमरेवरती, काहींनी नख चावायला सुरुवात केले, काहींच्या कपाळाला घाम. तर काय करणार, चेंडू टाकायचा तर कुठे? 6 चेंडू 6 जाऊ शकतात, तेवढ्या आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे, आशेचा किरण आहे. पुन्हा एकदा खाणीतून जसा हिरा काढावा, पत्त्यातून जसा हुकमी एक्का काढावा, तसा केतन मात्र आज खेळतोय. वा, सध्या केतन आपल्या संघासाठी गुलाबाचं फूल आहे, तर मोठा गाव संघासाठी बाबडीचा काटा बनलाय, टोचतोय. आणि पुन्हा एकदा फुल टॉस डीप मिड विकेटला आहे. या चेंडूवरती बसवलाय, पाहतोय थोडासा वरती पाहतोय, आकाशाकडे पाहतोय. वेळ आणली येणाऱ्या 4 चेंडूवरती आकाशाकडे पाहण्याची, मात्र आता स्वतः पाहतोय कारण की हा फुलटॉस होता. हा देखील स्वीकार केला असता तर इथे देखील षटकार बघायला भेटला असता. मात्र धावसंख्या पहा 50च्या घरामध्ये. काय धावसंख्या मात्र केली. 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. 6 आणि चौबल छक्का मात्र बघायला भेटतो. शेवटचा चेंडू विलास मात्र
महाग ठरतोय. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती यॉर्कर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॉल पकडेल, फेकेल आणि दुसऱ्या धावेसाठी जातील का? नाही. दुसरी धाव शांत करावी लागते आणि 51 धाव संख्या 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय, जिथे केतनच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये 38 धावा आणि जित बोहीर 3 चेंडूमध्ये 6 धावा. वा, व्हॉट अ बॅटिंग डीजे. एक अंतिम डेट स्लॉग ओव्हर आणि बॉलिंग मागवा आपण पाहतोय ओमकार तेच तर रफ्तार. ओया त्याच्याच विरोधामध्ये स्वीप हिट पहा. सुरेख 4 धावांसाठी जातो. एका साईडला केतन तर दुसऱ्या साईडला जीत आणि एका साईडला आड तर दुसऱ्या साईडला विहीर होऊन बसल्या. जीतच्या देखील बॅटमधून धावा येत आहेत. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धाव संख्या 55. संघाला गाडी चालू करून दिली. स्टेअरिंग त्याच्या हातामध्ये, ब्रेक लावण्याची संधी देत नाहीये. ओहो, इथे देखील यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न आणि येस, त्यानंतर पहा फलंदाज जागा सोडतोय. जावं लागेल फलंदाज. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिली विकेट माघारी येत असताना बॅक टू द पॅव्हेलियन. 55 लॉस ऑफ द 1 विकेट. कौतुक करेल ज्या पद्धतीने जीतने मात्र साथ दिली केतनची आणि ही साथ महत्वाच्या क्षणाला नॉन स्ट्रायकिंगला उभा होता, मात्र कुठेतरी आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत होता. तो जीत माघारी येत असताना किरण म्हात्रे मैदानामध्ये जातोय. बंधुराजे दोन्ही भाऊ एकमेकांसाठी उभे आहेत. भाऊ शब्द उलटा वाचा. उभा, एक भाऊ दुसऱ्यासाठी उभा आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पाहतोय मिस्टर किरण. 2 चेंडूचा खेळ झाला, अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि सुरेख हो आल्या पहा, नजाकत पहा, हिम्मत पहा. आणि काय सुरेख फटका. वा, त्या कड्यावरून पडणारा झरा असतो ना, इंद्रधनुष्यातले ते 7 रंग असतात, जसे डोळ्यात सामावून घ्यावेसे वाटतात ना, तसा हा फटका. रिप्ले मध्ये पाहाल, पुन्हा पाहावा लागेल. प्रेमात पडाल या फटक्याच्या. सुरेख. वा, बॅटीच्या मिडलला आणि त्यानंतर 4 धावा. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाते, ती म्हणजे 59. धावसंख्या अक्षरशः पाण्यासारखी खर्च होते. 59 धावा. क्षेत्ररक्षण जाळं विणलं जाते. पहा ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातं, पूर्णपणे जाळं ही ते विणलं जातं या फलंदाजासाठी. हो, आणखीन एक यॉर्कर. हेलिकॉप्टर उडाला. पाहत बसावं लागेल. चेंडू जातोय पुन्हा एकदा. पर लावले जातात. मॅक्सिमम 6 धावांसाठी. काय हेलिकॉप्टर उडवलं. हा यॉर्कर होता. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅटीला जो चेंडू लागला तर अक्षरशः बंदुकीतून जशी गोळी निघते ना, त्या गोळीसारखा चेंडू आरपार गेला. फरार झाला चेंडू. आज करायचं तर काय करायचं. धावसंख्या 65च्या घरामध्ये 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. हो, आणखीन एक तडाखा. मात्र इथे चेंडू हातामध्ये. येस, एक तेरी एक मेरी आणि फलंदाज मात्र बाद होतं. किरण पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. विकेटचं पतन होतंय. फलंदाज आपण पाहिलं तर किरण मात्रे बाद होता.
बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र त्याने जी सुरुवात हवी होती, जी सुरुवात जो विटेवरती जी वीट ठेवली होती, धावसंख्या जी या धावेला जोडत होती, ती धावसंख्या जोडण्यामध्ये प्रयत्न केला. फक्त 2 चेंडू खेळून गेला आणि त्यानंतर 10 धावा. 3 चेंडूमध्ये 10 धावा. पहा, छोटीशी मात्र दमदार खेळी तो करून गेला. शेवटी आला मात्र पिक्चर रिलीज करून गेला किरण म्हात्रे माघारी येत असताना. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती पहा पुन्हा एकदा वा सुरेख काय फटका लगवला. बॅट्समन आहे की रन मशीन आहे. आणि बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. वा चालण्याची पद्धत पहा, त्यानंतर बॉडी लँग्वेज पहा, आर्म्स पहा, मनगट पहा, बॅट पहा, काय खेळाडू आहे दमदार सुरेख. संघाची धावसंख्या मात्र 71 72 धावेचं आव्हान. 4 षटक 72 धावा रेकॉर्ड असेल. 72 धावा सुरेख. पहा त्याच्यासाठी टाळ्या जरूर येत आहेत संघाच्या पॅव्हिलियन मधून. सुरेख बॅटिंग मात्र पाहायला भेटत्या. वैयक्तिक खेळी करत असताना 42 धावांवरती खेळत असताना आपण पाहिलं केतनला. 4 षटकांचा खेळ संपुष्टात होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे शांत होतोय. 71 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय तर 72 धावेचं टार्गेट मात्र इथे देण्यात येते. मोठा गाव या संघाला. आणि ते धावसंख्या कशी केली जाते, काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, मैदानामधले हलतं बोलतं चित्र मात्र ऐकूयात आपण. येस मायक्रोफोन वरती असतील. येस अजय हनुमान मोठी देसाई संघाचे कॅप्टन यायचं आपण. यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल. आपण यायचंय जे हनुमान मोठी देसाई संघ. तर जाऊयात मैदानामध्ये जिथे मायक्रोफोन वरती असतील करण सर. तोपर्यंत थँक्यू सो मच. किरणजी भास्कर ज्यांचा आवाज आपण या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकला. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2022 तिसरं पर्व स्पॉन्सर्ड बाय सनराइज ग्रुप. अंतिम दिवस आणि द्वितीय फेरीमधला सामना देखील द्वितीय मोठा गावच्या विरोधात TN11 GG स्पोर्ट्स वाकळमध्ये 72चं लक्ष. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती केतन म्हात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडू ठिकाणी आपण बघू शकाल आफाम पूल करतात. जमिनी समांतर चेंडू आला तो लॉंग ऑन मध्ये. किरण पाटील आणि आघाडीला येत आहेत ते जल्पेश भोईर. आज निलेश म्हात्रे यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण बघतोय मोठा गाव संघाला पहिला सामना पोसरी संघाला त्यांनी परास्त केला आणि GG स्पोर्ट्स वाकणच्या विरोधात 72 आता चेस करायचे आहेत. कोळवट टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. थोडे बॅकफुटला जात असताना यावेळेला आपण बघू शकाल. अगोदर ऑफस्टम्पचा असता स्टान्स होता. राऊंड विकेटने आले केतन. कोळवट टप्प्याचा आपण बघू शकाल. आय थिंक बॅटची कडा होती. त्यानंतर आपण बघितलं तर टप्पा पडला आणि जीत भोईर यांच्या हातामध्ये हा चेंडू जात असताना आपण बघितला डॉट बॉल आला. ऑफस्टमला स्टान्स तुम्ही बघू शकाल. फलंदाज जल्पेशचा. राऊंड विकेटने केतन. यावेळेला देखील आपण बघू शकाल
लेग बाहेर गेला. वाईट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो राऊंड विकेट आले, जवळून हा चेंडू गेला अगदी लेग स्टम्पच्या. अगोदर ऑफ स्टम्पचा बाहेर ठेवण्यात आल्या वेळेला लेग स्टम्पचा बाहेर. वाईट बॉल. धावसंख्या 2 वरती. 72चा पाठला करतात केतन. ओ राऊंड विकेटने पिक करण्यात आलाय. वॉट बॉलर एट साइड स्क्रीन वरती हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला पहिला षटकार जल्पेश भोईरच्या बॅटमधून. राईट्स थांबला, त्यानंतर सरळ बॅटने लॉफ्ट करण्यात आलं चेंडूला. बॅटचा फ्लो बरोबर पाठीमागे खांद्याचा गेला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 8 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला हवेमध्ये. सॉफ्ट डिसमिसल मिड ऑफला ऋषीने एक सुंदर जेल टिपलाय. षटकाराचं प्रत्युत्तर देण्यात आलं. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आला होता चेंडूला. एलिव्हेशन थोडं कमी होतं, पण बघू शकाल राऊंड विकेटने आले. अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत हा चेंडू थोडा पुढे पडला आणि थोडे लेट खेळ असं म्हणू शकाल आपण. राऊंड विकेटने आल्यानंतर क्रीजच्या कोपऱ्यातून हा चेंडू टाकण्यात आला होता. राऊंड विकेटने मिड ऑफला हवेमध्ये जर्सी नंबर 5 ऋषीने ही कॅच कंप्लीट केली. धक्का पहिल्यांदा 8 वरती तो मोठा गावला. मोठी देसाईचे कॅप्टन लकी 11 जय हनुमान मोठी देसाईचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे. लकी 11 जय हनुमान मोठी देसाई. 8 वरती धक्का पहिला आणि येत आहेत ते मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल परेश भोईर. यस कमबॅक ते करतायत. पुन्हा एकदा पदार्पण करतात आपल्या कारकिर्दीमध्ये. स्लॉगर आहेत चांगले आणि तिसऱ्या क्रमांकावरती द्यावं लागलं त्याचं कारण 72 उभारायचे आहेत. इकडे बाद केला केतनने. पुन्हा एकदा तो खोलवा टप्प्याचा देखील चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कोर मध्ये क्षेत्ररक्ष नॉसाकेला फेकी करण्यात आले आणि फलंदाज होतील बाद. गरज होती का हा प्रश्न, परंतु उत्तर आता या चेंडूने दिलंय. फलंदाज परेश भोईर धावचीत. अजिंक्य पाहायला मिळाले. अजिंक्य पाटील यंगस्टर आहेत. सो आपण बघितलं तर चेंडू जसा त्यांच्याकडे आला उचलून लगेचच फेक करण्यात आली नॉस्ट्राकँड आणि फॉलोथ्रो मधून पुन्हा एकदा यस्टरच्या दिशेने केतन देखील वेगाने आले होते. यस्ट उद्ध्वस्त करण्यात आला. नॉस्ट्राकँडला पोहोचण्या अगोदर परेश बाद झाल्यानंतर सरळ पोहोचला तो पॅव्हेलियनच्या दिशेने. विरणात आलेल्या 4थ्या क्रमांकावरती आणि स्ट्रायकरला असेल तो किरण पाटील. हो यावेळेला आपण बघू शकाल किती अँगल झाला चेंडू बाहेरच्या बाजूने वळत असताना, कारण कोपऱ्यामधून आपण बघू शकाल किती कोपऱ्यामधून या ठिकाणी चेंडू टाकण्यात आला. क्रीजच्या सरळ रेषेमध्ये जर चेंडू गेला असता तर ऑफ स्टंपवरती आदळला असता. बाहेरच्या बाजूने वळण घेतलं. इनसाइड आउटचा प्रयत्न फसला फलंदाजाचा. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. गडी बाद 2 धावा फुलकावरती 8. आता आपण बघू शकाल रिक्वायर्ड रन रेट 21.33 21 वरती जाऊन पोहोचले. 64 रिक्वायर्ड. 64ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते अर्थातच 18 चेंडू. आता फास्ट खेळायचं आपण. रिअप फिल्डिंग करणारा संघ. वेळेच्या संदर्भात सहकार्य हवंय. यानंतर असेल तो उपांत्य फेरीचा सामना, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी. सो 3 सामने या सामन्याला वगळत आपल्याला कव्हर करायचे आहेत. स्पीड अप करायचंय. धावसंख्या 8. गडी पास झालेले आहेत ते या ठिकाणी 2 आणि पहिल्या षटकामध्ये केतनने या ठिकाणी आपण बघू शकाल चांगली कामगिरी केली. षटक दुसरं असेल डावकर त्याचा गोलंदाज जीत. फुलरले दांडीकुल बेल सोडली. ऑफ स्ट्रिक उखाडली जाते. पॉपिंग क्रीज मध्ये ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पडला आणि अंपायरचं बोट आकाशाकडे गेलं. क्लीन बॉल झालेला आहे ते फलंदाज वीरना धक्का 3रा.
डिफेन्स बरोबर करता आलं नाही. फुटवर्कचा अभाव जाणवला या चेंडूला खेळत असताना. फलंदाज वीरनाथचा 3 गडी बाद झालेला आहेत. 72ला त्या ठिकाणी आपण बघू शकाल हे टार्गेट चेस करत असताना 8 वरती 3. फुलर लेन बाहेरची कडा घेऊन हा चेंडू चालला शॉर्ट कव्हर मध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते उदेश. आणखी एक या संघाचा डावकुऱ्याचा यंगस्टर गोलंदाज. धावसंख्या 9 गडी बाद 3 षटकातील अजूनही 4 चेंडू, अर्थात 16 चेंडू मध्ये 63चं समीकरण. किरण कमी गती पिक करण्यात आलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघतोय चेंडू चालला. प्रॉपर टाइम झालं नव्हतं, त्या कारणाचं वळवार पद्धतीने किरणकडे हा चेंडू गेला होता आणि 12th मॅनचं अगोदरच या ठिकाणी भाक येत होतं की येईल आता स्लोअर वन, आणि त्या पद्धतीचा चेंडू देखील आला. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आमचे जितेश भोईर आहेत. थोडीशी इंजरी त्या कारणाचं होते या ठिकाणी. नक्कीच या सामन्यामध्ये थोडी रेस्ट करतात. अपील होते. लेगस्टम्पचा बाहेर पिचिंग आहे, पायावरती आदळला चेंडू, एक्स्ट्रा कोअरमध्ये ट्रॅव्हल झाला, त्यानंतर विरुद्ध दिशेला पायाला लागून 1 धाव लेग बायची आणि एका धावेने धावफलक आपण बघू शकाल जाऊन पोहोचले 11 वरती. चांगली रणनीती. वाकळचा कॅप्टनची पहिला टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. धावा उभारल्या त्या 71. सो धावा उभारल्या आणि त्यानंतर प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं. आस्किन 100 अगोदर जास्त होतं आणि त्याला मेंटेन करत असताना पहिल्या षटकामध्ये केतनने 2 गडी बाद केले आणि आता या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा 1 गडी बाद करत असताना कमी गती आपण बघतोय. लेग लान्सचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील करण्यात आली. आय थिंक थायला मांडीला प्रवेशना चेंडू पाठीमागे आला होता. ऋषीने त्या ठिकाणी चेंडूला कव्हर केलं होतं. जीत बॅक ऑफ द हँड आणि यावेळेला फाईन लेग, डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषा ओलांडतोय. अंपायरचा इशारा, हा आला षटकार. 2 षटकांचा खेळ होतोय संपन्न. अंपायर डिसिजन काय? अंपायर त्या ठिकाणी सांगत आहे षटकार आहे काय? यस, फायनली डिसिजन आहे तो षटकार. स्क्रीनवरती देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालं. 2 षटकं या ठिकाणी आपण बघितली तर संपन्न झालेले आहेत. 17 धावा धावफलकावरती. रिप्लेमध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघू शकाल चेंडू कुठे पडला. शेवटचा चेंडू बॅक ऑफ द हँड हळूवार पद्धतीने शफल झाले आणि त्यानंतर आपण बघतोय त्या ठिकाणी हुक करण्यात आलं. चेंडू खाली येत असताना तुम्ही बघता हवेमधून पडला तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. 17 म्हणजे उर्वरित 55ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. लेफ्ट हँड सीमर डावकऱ्याचा वेगवान गोलंदाज उदेश पाटील. स्क्वेअर कट डिपिश कवा पॉइंटला गॅप आहे. वळण घेतोय चेंडू. जीत भोईरच्या वाक्या बाहेर सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. चौकार. आणि चेंडूवरची नजर तीक्ष्ण होती फलंदाजाची. बघत राहिले, बॅकफुटला आले आणि त्यानंतर कट करण्यात आला चेंडूला. चांगला फटका. कॅप्टन आहेत मोठा गावचे ते तेजस मोरे. हाफ ट्रॅकर यावेळेला बॉडी लेंथ बाउन्सर आला. वेग भरपूर होता. पूर्णपणे इरादे नेस्तनाबूत करण्यात आले फलंदाजाचे. मोदी विकेट आले. सरळ रेषेमध्ये हा चेंडू निघून गेला. अगोदर वाटलं तेजसला की बाहेरच्या बाजूने चेंडू वळण घेतोय की काय, आणि ते आपण बघू शकाल बॉडी लेंथ बाउन्सर या ठिकाणी बीट करण्यात आले. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुट लावून कट करण्यात आले डीप मध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत ते जीत फेकी करतात हळूवार पद्धतीने. 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघताय ते 22 वरती. समीकरण पूर्णपणे अवघड आहे. पहिल्या षटकामध्ये धावा मिनिमम 15+ गरजेच्या होत्या, त्या आल्या नाही. 2 विकेट नक्कीच मिळाल्या आणि तिथेच मोमेंटम क्रिएट केला तो केतनने. वाईट बॉल लेगस्टम्पच्या बाहेर जवळून आपण बघू शकाल किती जवळून गेला हा चेंडू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि फॉलो थ्रोमध्ये चेंडू टाकल्यानंतर रिॲक्शन आपण बघितली जी गोलंदाजाची अचंबित करणारी, कारण चेंडू लेगस्टम्पच्या जवळून गेला. यावेळी देखील सेम आपण बघू शकाल चेंडू थोडी लेंथ कमी अटेम्प्ट करण्यात आला फलंदाजाकडून. लेग बायट्स शॉर्ट फाईन लेगमध्ये 1 धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 24 वरती हळूवार पद्धतीने. उरलेल्या आहेत अजूनही आपण बघितलं 48 धावा त्या 8 चेंडूंमध्ये. ऑफस्टंपचा बाहेर कमी गती, बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना अटेम्प्ट करण्यात आलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफला ऋषीने टिपलेला सुंदर जल डाव संपला. तेजस मोरेचा धक्का 4था.
22 for 4. 24 वरती 4. 7 मध्ये 48. स्टेप आउट झाले ते आहे बिहाइंड विकेट. उमेश भोईर कॅच पकडली आणि निम्मा संघ गारद होतोय. तो मोठा गावचा एका मागोमाग एक एक गडी बाद होत गेले आणि 72चा पाठलाग करत असताना 3 षटक संपन्न. धावा 24, गडी 5 बाद होत आहेत आणि समीकरण नंतर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये 48 आता उरलेले आहेत. आपण बघू शकाल लगेचच त्या ठिकाणी येत आहेत ते गोलंदाज उमेश भोईर. चला रिअप फलंदाज जायचं आपण लवकरात लवकर. डीजे आपण थांबा. लकी 11 जय हनुमान मोठी देसाई. कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. लकी 11 जय हनुमान मोठी देसाई. 2 सामने सकाळच्या सत्रामध्ये जिंकून दुपारचं सत्र पूर्णपणे आता झोप देखील काढली असेल त्यांनी. भरपूर रेस्ट विश्रांतीनंतर मोठी देसाई पुन्हा एकदा तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील पुढच्या सामन्यामध्ये. ऑन साइडला वळवलाय हवेमध्ये भरपूर उंच आणि तितकाच लांब. मिड विकेटला क्लिअर करतोय. क्लिअर द डिस्टन्स. षटकार. पडलेचे आदरणीय वाल्मिकजी गायकवाड यांना विनंती असेल या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती तुम्ही बघता पक्षी हवेमध्ये त्या ठिकाणी झेपावत असताना गिरट्या घेत असताना धावा मिळतील. या ठिकाणी आपण बघू शकाल 4 बॅकवर्ड पॉइंटला आलेला हा चौकार आपण बघतोय. फलंदाज साहिलच्या बॅटमधून नंतर कमी करतात. बनवायचं होत्या त्या या षटका अगोदर 48 धावा म्हणजे अजून आपण बघितलं तर 38 धावसंख्येची गरज असेल ती 4 चेंडूंमध्ये. नंतर कमी करतात फलंदाज साहिल जे 6व्या क्रमांकावरती आलेले आहेत. 2 चेंडूंमध्ये 10 आलेले आहेत. स्ट्राईक रेट चांगला आहे फलंदाजाचा. पुन्हा डाऊन दी ग्राउंड हवेमध्ये लॉंग ऑफ वेळेला फसले आणि होतील ते झेल बाद. करणने हा झेल टिपला आणि फलंदाज होत आहेत ते साहिल बाद. आपण बघितली तर ती आहे 34 गडी बाद 5. 3 चेंडू आता असतील शिल्लक. 6 गडी बाद झालेले आहेत. 3 चेंडू आता आहेत ते शिल्लक. उमेश पुन्हा राऊंड विकेट. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर निवडलाय. चांगला ड्राईव्ह करण्यात आला. गॅप मधून चेंडू वेगाने सीमारेषा ओलांडतोय. धावा 4 येत आहेत त्या आता सर्वेशच्या बॅट मधून आणि या चौकारणीशी धावफलक जर आपण बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 38-38. 2 चेंडूंची फॉर्मॅलिटी औपचारिकता. लकी 11 जय हनुमान मोठी देसाईचे कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. शेवटचा ऑफिशियल कॉल. उपांत्य फेरी त्यानंतर उपांत आणि अंतिम 3 सामने कव्हर करायचे आहेत. सो वारंवार आम्ही कॉल करतोय. जय हनुमान लकी 11 मोठी देसाई कॅप्टन लगेचच या. प्रेमदेवकर 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झालेल्या धावफलकावरती त्या 39. राऊंड विकेटने गोलंदाज. इथे आपण बघू शकाल तर डाव आणि अर्थातच हा संघर्ष देखील संपला. सामना होता संपन्न 32 धावसंख्येच्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे तो TN11 GG स्पोर्ट्स वाकळणने. हार्दिक अभिनंदन. शेक हँड करायचं. मोठा गाव हार्ड लक. पहिला सामना पोसरीच्या विरोधात खूप चांगली फाईट तो जिंकला आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना परास्त व्हावं लागला. आज निलेश म्हात्रे यांची उणीव नक्कीच भासली असेल ती या सामन्यामध्ये. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय नारायणजी पाटील